NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण निखिल कानेटकर सर यांच्या ऑफिसमध्ये आहोत आणि भारतासाठी ऑलिम्पिक गोल्ड मेडल इन बॅडमिंटन हे ज्यांनी आपलं ध्येय आणि आपली योजना आखलेली आहे त्या अनुषंगाने आणि पायवाट सुरू केलेली आहे अशा आणि निखिल कानेटकर सरांना ऑलिम्पियन बनवण्याची क्षमता ज्यांनी ठेवली अनेक अडचणी खस्ता प्रॉब्लेम्समधून जाऊन त्यांनी निखिल कानेटकर सरांना ऑलिम्पियन बनवलं असे सुभाष कानेटकर सर या ठिकाणी उपलब्ध आहेत जे निखिल कानेटकर सरांचं सगळं संयोजन नियोजन आणि व्यवस्थापन यामध्ये आज देखील मार्गदर्शन करतात। खरं तर ऑलिम्पियन लोकांना सहकार्य करणं ते स्पोर्ट्स सेलिब्रिटी अप्रोच देणं सर्व समाजातून बेअर मिनिमम तेवढा आदर मिळणं जरी आर्थिक मदत नाही झाली तरी आदर देणं ही प्रत्येक भारतीयाची गरज आहे। त्या अनुषंगाने आपण ह्या सर्वांच्या सहकार्याच्या अनुषंगाने सरांची ओळख ह्या संपूर्ण इंडियातील क्रीडाप्रेमींना होईल आणि त्याचबरोबर आशिया खंडात त्यांच्या ह्या कार्याची ह्याची माहिती प्रचलित आणि प्रसारित होईल। आज बालेवाडी या परिसरात आंतरराष्ट्रीय लेवलचं बॅडमिंटन एज्युकेशन सिस्टीम त्यांनी उभी केलेली आहे। आज बांगलादेशमधले सुद्धा खेळाडू या ठिकाणी येऊ शकतात, टुर्नामेंटमध्ये भाग घेऊ शकतात, प्रशिक्षण घेऊ शकतात, आशिया खंडातल्या वेगवेगळ्या देशातून येऊ शकतात। खरं तर आशिया खंड हा थोडासा स्पोर्ट्सच्या दृष्टीने जपान, दक्षिण कोरिया आणि चीन सोडलं तर इथं विशेष अशी प्रगती नाहीये। तर या अनुषंगाने सरांचं आशिया खंडच विकसित करावा तर भारत हा पर्यायी व्हायला मदत होईल असं ज्यांचं स्वप्न आहे असे सन्माननीय सुभाष कानेटकर सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। आपण त्यांच्याशी त्या अनुषंगाने संवाद साधतोय। नमस्कार सर। नमस्कार सर, आज तुम्ही या ठिकाणी बॅडमिंटनच्या या प्रशिक्षण केंद्रामध्ये संपूर्ण संयोजन आणि नियोजन तुमच्या मार्गदर्शनाखाली होते। तर कानेटकर सर ज्या वेळेला लहान होते त्यावेळेच्या तुमची काय माहिती आम्हाला हवी, तर कशा पद्धतीने त्यांना आवड निर्माण झाली आणि कसं ऑलिम्पिककडे प्रयाण झालं? निखिल लहानपणापासूनच त्याला ऍप्टिट्यूड होता बॅडमिंटनचा। तो पेरेंट म्हणून आयडेंटिफाय केला गेला आणि ते फार महत्वाचं आहे पेरेंटच्या दृष्टिकोनातून। त्याला काय येतं, काय आवडतं याच्यापेक्षा काय येतं हे महत्वाचं असतं आणि आपले पेरेंट आता तिथे कमी पडतात। तर ते जर तुम्हाला कळलं तर जास्ती बरं पडतं। निखिलच्या संदर्भात आम्ही आयडेंटिफाय करू शकलो आणि त्यामुळे इमिजिएटली म्हणजे 8 वर्षाचा असतानाच त्याला आम्ही बॅडमिंटन ट्रेनिंगसाठी घातलं। सर, म्हणजे 8 वर्षापासून निखिल सरांना ह्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षणात दिलं, पण ह्याच्यामध्ये अडचणी काय आल्या तुम्हाला? बऱ्याच वेळा कसं स्पोर्ट्स हा काही गव्हर्नमेंटच्या अंडर चालतो किंवा फॅसिलिटी मिळतात, पैसे मिळतात असं होत नाही, तर काय अडचणी आल्या तुम्हाला? काही अडचणी आल्या, काही फायदेही झाले। म्हणजे फॉर एक्झाम्पल अडचणी या नेहमी सगळ्यांना फायनान्शियल असतात। मी काय श्रीमंत मनुष्य नव्हतो, ओके, त्यामुळे फायनान्शियली जरी मी साऊंड असलो तरी बॅडमिंटन खेळा फार महागडा असतो, त्यामुळे तुम्हाला सगळा फोकस त्याच्यावर करावा लागतो। दुसरी गोष्ट अशी की पुण्यात मोडक सरांसारखे उत्कृष्ट शिक्षक त्याला मिळाले 15 वर्षापर्यंत आणि त्याच्यानंतर त्याची सिलेक्शन प्रकाश पदुकोण अकॅडमीमध्ये झाली। आता हे जी वाटचाल आहे या वाटचालीमध्ये एखाद्या अकॅडमीमध्ये सिलेक्शन होणं, एखादा चांगला शिक्षक सुरुवातीला मिळणं हे जसं शाळेत गरजेचं असतं तसंच इथंही फार गरजेचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की मी घडवलं असं पेरेंट म्हणून म्हणू शकत नाही। मी म्हणून त्याला खरं घडवलं पुण्यामधले मोडक आणि अकॅडमी पदुकोण अकॅडमीमधले विमल कुमार जे आता सायनाचे प्रशिक्षक आहेत यांनी खरं घडवलं। निश्चितच सर, तुम्ही त्यांचं स्वतः पालक असून सुद्धा क्रीडा प्रशिक्षकांचं योगदान मान्य करताय। सर, आज तुम्ही त्यांचं व्यवस्थापन पण पाहताय, तर त्या अनुषंगाने तुम्हाला असं म्हणजे आशिया खंडातच क्रीडा बॅडमिंटनचा विकास घडवायचा, तर ह्या अनुषंगाने इथं कशा पद्धतीने प्रशिक्षण चालतंय किंवा कसं प्रशिक्षण देत आहेत सर? आता एवढा मोठा आम्ही विचार केला नाही की आशिया खंडात काय करता येईल, पण आता हे निश्चितपणे निखिलने मला सांगितलं की त्याला ग्रासरूट लेवलला जाऊन महाराष्ट्रात बॅडमिंटनचं स्टँडर्ड वाढवायचं आहे
म्हणून स्वतः जॉब सोडून त्यांनी ठरवलं की इथं करायचं काम. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सुद्धा मुद्दाम आवर्जून सांगावं वाटतं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सुद्धा ऑलिम्पियन म्हणून त्याला खूप इन्फ्रास्ट्रक्चरची मदत केली आहे. आणि एवढं सगळं करत असताना त्यांनी जॉब सोडून जर तो पॅशन म्हणून करणार असेल तर माझ्यासारख्या पेरेंटना नॅचरली वाटणारच की आपण त्याला जो सपोर्टिंग रोल असतो तो करावा. कारण एखादी अकॅडमी चालवायची 4-5 मुलं घेऊन हे अवघड नसतं. पण जेव्हा तुमच्याकडे 100 पेक्षाही जास्त मुलं घ्यायची आहेत आणि टॅलेंट आयडेंटिफाय करायचा आणि ग्रूम करायचा, त्याच्याकरता नॅचरली तुम्हाला सगळी स्पोर्ट्स ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून एक सिस्टीम निर्माण करायला लागते. ती आपल्या भारतात फार कमी ठिकाणी आहे, पर्टिक्युलर बॅडमिंटनमध्ये तर फार कमी ठिकाणी आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून मी ठरवलं की बाबा त्याला सपोर्ट करायचा. आणि परमेश्वराच्या कृपेने एव्हरीथिंग फिट्स इन. सर, महाराष्ट्राच्या ग्रासरूट बद्दलच तुम्ही बोलला, तर कोणकोणत्या जिल्ह्यातून तुम्हाला चांगला सपोर्ट मिळतोय? किंवा आम्ही आता समर कॅम्पला आम्ही ऑल ओव्हर इंडिया लोकांना बोलवतो. जवळजवळ निम्मी लोक आता यावर्षी 180 आहेत, त्यातली 60 लोक बाहेरची आहेत. पण गंमत अशी आहे की खूपशी लोक महाराष्ट्रातली नांदेड, कोल्हापूर, ओके, नंतर सोलापूर, अशा सगळ्या जिल्ह्यातून मुलं येतात. ओके, त्यांना त्यांचे प्रॉब्लेम असतात, फायनान्शियल प्रॉब्लेम, आम्ही काही लगेच सॉल्व्ह करू शकत नाही. पण ते काहीतरी करून येतात, ट्रेनिंग घेऊन जातात आणि त्यांना असं वाटतं हे इथंच राहावं आणि ट्रेनिंग घ्यावं. हे वाटणं सुद्धा फार मोठं आहे, करता येणार की नाही फार पुढचा भाग आहे. तसेच इंडियामध्ये कलकत्ता, गुजरात, MP, झारखंड इथून सुद्धा मुलं येतात, आसाम. आणि आता आमच्याकडं अंडर 15 नंबर 1 मुलगी आहे तयार झालेली आणि मुलगा आहे. नॅचरली लोकांना असं वाटतं इथून आपण करावं. हा वाटणं जे आहे ना, फील फॉर पेरेंट्स आणि मुलं, हा फार महत्वाचा चेंज आहे असं मला वाटतं. निश्चितच सर, चांगल्या दर्जाचं या ठिकाणी व्यवस्थापन तुम्ही या ठिकाणी देताय. सर्वसामान्य पब्लिकसाठी तुम्ही काय सल्ला द्याल ह्या माध्यमातून? बॅडमिंटन आणि खरं तर सर्वसामान्य मी तेच म्हणेन सर्वसामान्य माणसाला की पेरेंट्सनी फार डोळसपणे मुलाच्या आवडीनिवडीकडे बघितलं पाहिजे. इव्हन 20 वर्षापूर्वी एक इंटरव्ह्यू दिला होता, त्यावेळेला मी म्हटलं होतं की मुलाला किंवा मुलीला काय आवडतं हे गौण आहे, काय येतं हे इम्पॉर्टंट, हे फार महत्वाचं आहे. आणि जे आवडतं ते जर तुम्हाला करता आलं तर मग सचिन तेंडुलकर सारखे मोठे प्लेयर्स निर्माण होतात. तेव्हा पेरेंटनी फार डोळसपणे बघितलं पाहिजे की याचा ऍप्टिट्यूड काय आहे, याला काय येतंय. नॉर्मली काय होतं, पेरेंट म्हणतात अरे याला क्रिकेट आवडतं, पण क्रिकेट खेळता येते की नाही हे फार महत्वाचं असतं. आणि हे प्रशिक्षकांकडून कळू शकतं की त्याचा पोटेन्शियल आहे का, त्याच्यात काही आहे का पोटेन्शियल, हे प्रशिक्षकांकडून करतात. आणि म्हणून प्रशिक्षक चांगले पाहिजेत जे इंटरनॅशनल लेवलला खेळले, ऑलिम्पिक खेळलेत. ओके, कोचिंग हा विषय मी बघितला आता इतका सोपा नाहीये, फार स्ट्रेनियस आहे फिजिकली आणि मेंटली फारच जास्ती स्ट्रेनियस आहे. मी आता निखिलना बघतोय, निखिल सरांना, की त्यांचा सगळा एक्सपिरियन्स ते इथे लावतायत. जिथे जिथे गेले ते मलेशियामध्ये, डेन्मार्कमध्ये ते शिकले, जर्मनी, ओके, बुंदेसा लीगमध्ये खेळले, ऑलिम्पिक्स, पदुकोण अकॅडमी, साई, सगळ्याकडचं एकत्र घेऊन ते आता सगळं मुलांना शिकवत आहेत. माझ्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी मोठं योगदान आहे आणि महाराष्ट्रासाठी फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे की बॅडमिंटनमध्ये बरेच. निश्चितच सर, या ठिकाणी ऑलिम्पियन लेवलची व्यक्ती या ठिकाणी प्रशिक्षण देते, कॉमन ग्रासरूट लेवलला काम करते, हे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी निश्चितच उत्साहवर्धक अशी गोष्ट आहे. आणि तुम्ही जे सांगताय ऍप्टिट्यूड, ज्याच्यामध्ये आवड आणि त्याची जो स्वतःचा जी इच्छाशक्ती आणि त्याच्यामधली खेळच्या येण्याची क्षमता, या दोन्ही एकत्र येतील त्यावेळेला ह्या भारताच्या क्रीडा विकासामध्ये 4 चांद लागतील असं जे तुमचं मत आहे, हे निश्चितच NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनल याचा प्रचार करेल. आणि या ठिकाणी आपण इंटरव्ह्यू दिलात, मुलाखत दिली, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद सर. मी तुम्हाला एवढंच म्हणेन की हे तुम्ही जे एफर्ट्स घेताय हे चांगले एफर्ट्स आहेत. मी काय सेलिब्रिटी प्लेअर नाहीये, तरी सुद्धा तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन लोकांच्या पर्यंत माझी मतं पोहोचवत आहे, त्याचा इफेक्ट नक्कीच चांगला होईल आणि त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. थँक्यू सर. आभार आहे सर. थँक्यू.